हाय गुड मॉर्निंग. आज आपण रनिंग इंजुरीजविषयी बोलूया. जेवढे माझे लाईफस्टाईल रिलेटेड व्हिडिओज पॉप्युलर होत आहेत तेवढेच रनिंग रिलेटेड व्हिडिओजनाही तुम्ही रिस्पॉन्स देत आहात. पण इनबॉक्स जो आहे तो फुल आहे विथ सच कंप्लेंट्स की आम्ही रनिंग सुरू केलं आणि आमचे गुडघे दुखायला लागले, रनिंग सुरू केलं आणि अँकल दुखतो आहे, लोअर बॅक पेन होत आहे, हॅमस्ट्रिंग दुखत आहेत, कोणाला काफ पेन होते, कोणाला शिन पेन होत आहे, कोणाला नेक पेन होत आहे. वाय दिस इज हॅपनिंग? लेट्स अंडरस्टँड सायन्स बिहाइंड इट. याच्यामध्ये दोन सिस्टीम मेजरली इन्वॉल्ड आहेत. एक तर आपले हार्ट आणि मसल जॉईंट्स अँड टेंडन्स. कारण हार्टला पंपिंग करून शरीराला ऑक्सिजन सप्लाय करायचा असतो. जॉईंट्स आणि मसल्सना रनिंगचा इम्पॅक्ट बिअर करण्या इतपत स्ट्रॉंग व्हायचं असतं. पण या प्रोसेसमध्ये हार्ट जॉईंटच्या 5 पावलं पुढे आहे. हार्ट फार लवकर अडॅप्ट होतं, फार लवकर स्ट्रॉंग होतं. त्यामुळे आपल्याला रन करताना जो ईज आहे, जे कम्फर्टेबली आपण रन करू शकतो, हे फार लवकर वाढायला लागतं. बोन्स, जॉईंट्स, मसल टेक्स लॉट ऑफ टाईम टू गेट स्ट्रॉंगर. त्यामुळे रनिंग सुरू केलं की लगेच आपण अंतर वाढवतो, स्पीड ट्राय करतो. त्या स्पीडसाठी आणि तेवढ्या अंतरासाठी जर जॉईंट आणखी स्ट्रॉंग झालेले नसतील तर बॉडी आपल्याला एक सिग्नल देते, दॅट इज इंजुरी. ह्या इंजुरीज बॉडीचा एक वे आहे आपल्याला सांगायचा की या पार्ट्सना स्ट्रॉंग व्हायला, याची स्ट्रेंथ वाढायला अजून थोडा वेळ देणं आवश्यक आहे. नाव व्हॉट इज द सोल्युशन ऑफ दिस? रनिंगला ब्लेम करा, सोडून द्या. मॅक्सिमम लोक जनरली ते करतात. और सेकंड अप्रोच इज ती दुखापत का होते हे समजून घे. वीकली मायलेज कमी करा, कट डाऊन करा अँड फोकस मोर ऑन स्ट्रेंथनिंग दॅट पार्ट. सो प्रत्येक रनिंगच्या रीलमध्ये मी एक गोष्ट रिपीटेडली सांगत असते, स्ट्रेंथ ट्रेनिंग. जर आपण रनिंग सुरू करतो तर सोबत स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं व्हेरी 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 इम्पॉर्टंट. ॲक्च्युली प्रत्येकाने स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं इज ॲब्सोल्युटली नॉन नेगोशिएबल. रनिंग सोडून देऊन जॉईंट स्ट्रेंथन होणार नाही. रनिंग फक्त आपले वीकनेसेस या माध्यमातून एक्सपोज करते. फिजिकल वीकनेसेस, ऑल्सो मेंटल वीकनेस. अँड दिस इज अ व्हेरी बिग लाईफ लेसन ऑल्सो. सो एखादी टफ गोष्ट आपण सुरू केली की आपले सगळे वीकनेसेस एक्सपोज व्हायला लागतात. मोस्ट ऑफ अस या अनकम्फर्टेबल प्रोसेसमधनं बाहेर पडतात आणि लाईफमध्ये ग्रो होत नाहीत. बेटर ऑप्शन इज जो वीकनेस दिसतो आहे त्या वीकनेसवर काम करा, त्याला स्ट्रॉंग करा, कीप गोईंग इन लाईफ. 5 रिझन ज्यामुळे ह्या इंजुरीज आपल्याला कॉमनली दिसतात. नंबर 1, टू मच टू सून. थोडं बरं वाटायला लागलं, रनिंग जमायला लागलं की लगेच आम्ही अंतर वाढवतो, लगेच आम्ही स्पीड वाढवतो, लगेच आम्ही मोठंसं टार्गेट स्वतःसाठी ठरवतो आणि फायनली वी एंड अप विथ इंजुरीज. नंबर 2, स्ट्रेंथ ट्रेनिंग इग्नोर करणे. अनेक रनर्स मी बघितले जे फक्त रनिंग करतात कारण रनिंगच्या मागे ग्लॅमर आहे, एक रेकग्निशन आहे, पण स्ट्रेंथ ट्रेनिंग ते इग्नोर करतात. बऱ्याच जणांना असं वाटत असतं की रनिंग केलं कीच आपल्याला स्ट्रेंथ मिळते आणि त्यामुळे ते स्ट्रेंथ ट्रेनिंग इग्नोर करतात. नंबर 3, वॉर्मअप कूल डाऊन स्किप करणे. सो बॉडीला तेवढा इम्पॅक्ट बिअर करताना सुरू करण्यासाठी इट इज व्हेरी इसेन्शियल टू हॅव अ स्मॉल वॉर्मअप रुटीन अँड अ कूल डाऊन रुटीन. नंबर 4, डाएट निग्लेक्ट करणे. रनिंग करतोय, खूप कॅलरीज बर्न करतोय, हे काहीही पदार्थ खाण्याचा लायसन्स नाही आहे. वेन यू आर युझिंग युअर बॉडी टू सच अन एक्सटेंट, आपल्याला त्याला हेल्दी आहार किंवा राईट फ्युएल देणं इम्पॉर्टंट आहे. नंबर 5, रेस्ट, स्लीप, रिकव्हरी. यावर आपण फोकस करत नसू तरीही इंजुरीजचं प्रमाण जास्त होतं. सो अगेन, व्हॉट इज द सोल्युशन? स्लो स्टार्ट करा, गिव्ह टाईम टू अडॅप्ट टू बॉडी सो दॅट आपले मसल्स आणि जॉईंट तेवढे स्ट्रॉंग होतील. नंबर 2, स्ट्रेंथ ट्रेनिंग इज नॉन नेगोशिएबल फॉर ॲब्सोल्युटली एव्हरीवन, स्पेशली इफ यू आर अ रनर. नंबर 3, वॉर्मअप कूलडाऊन स्किप करू नका. नंबर 4, ईट हेल्दी, ॲब्सोल्युटली इसेन्शियल. ईट अ प्रोटीन रिच बॅलन्स डाएट ज्याच्यामध्ये आपण फायबरयुक्त पदार्थ, प्रोटीनयुक्त पदार्थ, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, न्यूट्रियंट रिच फूड आयटम्स इन्क्लूड करतो आहे. 5th, स्लीप, रेस्ट, रिकव्हरी याला प्रायोरिटाईज करा. आपण जेवढा वेळ देऊ शकत असू रनिंगसाठी आणि रिकव्हरीसाठी तेवढंच टार्गेट स्वतःसाठी ठेवा. कोणीतरी करतं आहे, कोणाला तरी बघतो आहे. सोशल मीडियावर इतकं हाईप आहे आजकाल रनिंगचं की प्रत्येकाला असं वाटतं आपण रनर व्हावं, म्हणजे सोशल मीडियावर लाईक्स मिळतील, कमेंट्स मिळतील, फॉलोअर्स मिळतील. बट स्ट्रेंथ ही सोशल मीडियाच्या फॉलोअर्समधनं मिळत नाही. सो फिजिकल मेंटल स्ट्रेंथसाठी रनिंग करा, एंड्युरन्स वाढवण्यासाठी रनिंग करा. सोशल मीडियासाठी रनिंग करू नका. सीक हेल्प फ्रॉम अ रनर, अ कोच और अ फिजिओथेरपिस्ट और अ ऑर्थोपेडिक सर्जन who can guide you for better. Stay fit, stay healthy. Thank you so much.